हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत ख्रिसमस स्पेशल प्लम केक। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते। इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, आपण बदाम घेतलेले, काजू आहेत, थोडे पिस्ता आहेत, काळे मनुके घेतलेले आहेत, आपण टुटी फ्रुटी आहेत आणि इथे मनुके घेतलेले आहेत। मैदा लागणार आहे इथे आपल्याला 100 ग्रॅम इथे मी मैदा घेतलेला आहे। ऑरेंज लागणार आहे आपल्याला, संत्री, साखर लागणार आहे आपल्याला इथे, व्हॅनिला एसेन्स लागणार आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा लागणार आहे आणि एक आपण सिक्रेट मसाला बनवणार आहोत ज्याने चव अगदी बाहेर भेटतं तसा प्लम केक होणार। त्यासाठी आपल्याला इथे वेलची आणि लवंग लागणार आहे। तर आता आपण ज्यूस बनवून घेऊया। आपण अशी संत्री घ्यायची आहे आणि अशी मधोमध कापायची आहे, ती अशा पद्धतीने कापायची आणि अशी सारणी ठेवून ते असं सर्व असं गाळून घ्यायचं, असं म्हणजे बी वरती राहतो आणि रस खाली गाळला जातो। अशा पद्धतीने आपण हे 3 संत्र्यांचा इथे रस काढून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला इथे सर्व रस निघतो। तर तुम्ही बघू शकता इथे मी 3 संत्र्यांचा रस असा गाळून घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण या रसामध्ये भिजवून घेणार आहोत। असं एक मोठं बाउल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता मी हा ऑरेंज ज्यूस सर्व टाकून घेत आहे आणि आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स आता याच्यामध्ये सोक करून घेणार आहोत। टुटी फ्रुटी घेतलेले आहे, साधे मनुके घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, इथे आपण बदाम आणि काळे मनुके। आपण हे सर्व ऑरेंज ज्यूस मध्ये 1 ते 2 तासासाठी छान भिजत ठेवणार आहोत। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक रात्रभर सुद्धा भिजवू शकता। हे छान आपण याच्यामध्ये भिजवून घेणार आहोत 2 तासासाठी। इथे ऑरेंज ज्यूस मध्ये आपण सर्व ड्रायफ्रुट्स भिजायला ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आपण हे छान 2 तासासाठी छान भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वेळ असेल खूप तर तुम्ही 1 दिवसासाठी भिजवून घेऊ शकता, पूर्ण 1 रात्र वगैरे भिजवून घेऊ शकता। हे छान सोक झाले पाहिजे, याच्यामधला जो ऑरेंज फ्लेवर सर्व ड्रायफ्रुट्सला लागला पाहिजे। तर आपण हे 2 तासासाठी छान भिजवून घेऊयात। प्लम केक मध्ये आपण कॅरमल शुगरचा यूज करतो, त्यासाठी आपण इथे साखर घेतलेली आहे। मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई आपण इथे छान गरम केलेली आहे आणि इथे आपण साखर अशी छान पसरवून घ्यायची आहे, प्लेन करायची आहे आणि याला 5 मिनिट असंच ठेवायचं आहे। याला आपोआप पाणी सुटतं। साखर छान कॅरमल करून घेणार आहोत आपण। तर तुम्ही बघू शकता ही छान आपली साखर इथे मी पसरवून घेतलेली आहे आणि आता ही छान याला अशी क्रीमी पाण्यासारखं हे होणार आहे। तर 5 मिनिट आपण हे वाट बघूयात। इथे बघू शकता तुम्ही आपली साखर छान कॅरमलाइज व्हायला लागली आहे, त्याला छान पाणी सुटलेलं आहे, ब्राऊन शुगर सारखं हे होतं दिसतं। साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। बघू शकता हे छान आपलं कॅरमल इथे बनत आहे। साखर पूर्णपणे अशी विरघळून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। असं 5 मिनिट आपलं हे कॅरमलाइज बनवून तयार होणार आहे। हे बघा, प्लम केक मध्ये जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही इथे गुळाच्या पावडरचा देखील वापर करू शकता आणि जर तुम्हाला मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊन बनवू शकता केक। बघू शकता तुम्ही आपलं कॅरमल इथे छान 2 मिनिटात रेडी होणार आहे। प्लम केक बनवायला अगदी सोपा आहे। बाहेर अगदी मिळतो तशाच चवीचा आपला हा केक बनवून आज तयार होणार आहे। दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे, त्याप्रमाणेच तुम्ही प्लम केक बनवून बघा। रेसिपी खूप सोपी आहे। आपली शुगर इथे कॅरमलाइज होत आहे, बघू शकता तुम्ही। असं स्पॅच्युला असेल तर या स्पॅच्युलाने
अगदी सोपं होतं. तर अशा पद्धतीचा स्पॅच्युला तुमच्याकडे असेल तर तोच यूज करा. आपली साखर इथे छान मेल्ट झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घेऊया. म्हणजे छान असं कॅरमलाचं बनवून तयार होईल. आपण गॅस इथे बंद करणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता दिसत आहे थंड झाल्यावरती अगदी हे मधासारखं दिसतं. कॅरमल इथे छान बनवून तयार झालेलं आहे. हे थंड करून घेणार आहोत आपण. प्लम केक करताना कोणतेही पदार्थ असं थंड रूम टेम्परेचरवरतीच पाहिजेत. अगदी गरमही नको आणि अगदी थंडही नको. रूम टेम्परेचरवरचं सर्व पदार्थ आपल्याला पाहिजेत. तर बघू शकता इथे आपलं कॅरमल, शुगर कॅरमल इथे छान बनवून तयार झालेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. प्लम केकला एक मसाला बनवतात, त्यासाठी आपण इथे घेणार आहोत. इथे 3 ते 4 मी वेलची घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे. यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून हे छान बारीक वाटून घेणार आहोत. यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून छान हे बारीक वाटून घेणार आहोत. याचा एक मसाला आपण बनवणार आहोत, ज्याने प्लम केकला टेस्ट अगदी बाहेरची सारखी येणार आहे. आपण जे शुगर कॅरमल इथे बनवलं होतं तर ते आता छान थंड झालेलं आहे. आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. बघू शकता आपलं शुगर कॅरमल किती छान इथे बनवून झालेलं आहे. ते छान थंड झालेलं आहे. मी त्या एका मोठ्या बाउलमध्ये इथे काढून घेणार आहे. शुगर कॅरमल मी इथे बाउलमध्ये छान काढून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मेल्टेड बटर. तुम्ही इथे तेलाचा पण उपयोग करू शकता. इथे मी मेल्टेड बटर घेतलेलं आहे आणि इथे आपण जे संत्री घेतलं होतं त्याचं वरचं सालाचं थोडंसं काढून घेतलेलं आहे. किसणीवरती असं कट करून घ्यायचं आहे. ऑरेंज झिस्ट म्हणतात त्याला. आता आपण छान मिक्स करून घेऊया. इथं हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत. तर इथे मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. मैदा आपण याच्यात छान मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्येच आपण जे मगाशी मसाला तयार करून घेतला होता तो पण आपण याच्यामध्ये छान चाळून घेणार आहोत, ज्याने फ्लेवर छान येतो. अगदी अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मसाला फ्लेवर खूप छान येतो याच्याने. हे बघा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. प्लम केक बनवणं अगदी सोपं आहे आणि अगदी सविस्तर अशी मी तुम्हाला कृती इथे शेअर केलेली आहे. ह्या क्रिसमसला प्लम केकची रेसिपी नक्की ट्राय करा. याआधी आपण आपल्या चॅनलवरती मावा केकची रेसिपी शेअर केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. तर आता आपण हे छान सर्व मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये लगेचच पाणी किंवा दूध काहीच ऍड करायचं नाहीये. हे असंच कोरडं कोरडं छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान आपण हे मिक्स करून घेऊया. आपण बीट इंग्रेडियंट इथे छान मिक्स करून घेतलेले आहेत. कॅरमल मध्ये आपण सर्व हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मैदा. आणि आपले ड्रायफ्रुट्स पण इथे 2 ते 3 तास छान भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप मऊसूत असे झालेले आहेत. हे ऑरेंज ज्यूस मध्ये आपण हे सर्व भिजवलं होतं आणि आता आपण हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. आणि खूप घट्टही नाही ठेवायचं मिश्रण आणि खूप पातळही नाही ठेवायचं. अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला बॅटर पाहिजे. इतर केकला आपण थोडंसं पातळ असं मिश्रण ठेवतो, पण तसं न करता हे अगदी घट्ट असं थोडंसं ठेवायचं आहे. त्याने काय होतं की
मिश्रण जर पातळ ठेवलं तर तुमचे ड्रायफ्रूट सगळे खाली तळाशी जाऊन बसू शकतात, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं असं घट्टच ठेवायचं आहे. लागेल तसं थोडंसं तुम्ही ऑरेंज ज्यूस याच्यामध्ये ऍड करू शकता, पण अगदीच पातळ नका ठेवू. मला हे थोडंसं कोरडं वाटतंय, तर इथे माझ्याकडे ऑरेंज ज्यूस थोडासा होता, तर मी तो याच्यामध्ये टाकून घेतेय. तर बघू शकता आपण हे छान आता मिक्स करून घेऊयात. तर बॅटर आपल्या इथे छान बनवून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि यावरती आपण थोडंसं विनेगर टाकून हे ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत. हलकंसं थोडंसं विनेगर टाकून आपण हे छान ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. आणि ज्या टीन मध्ये आपल्याला केक बनवायचा आहे ते आधीच असं रेडी करून ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी मैदा थोडासा लावून ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण हे बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. अशा पद्धतीने इव्हनली सर्व हे स्प्रेड करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे छान मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यावरती आवडीप्रमाणे वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत. फुल्ली ड्रायफ्रूट लोडेड हा केक असतो. दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही तेवढा छान चवीचा हा केक बनतो. तर असे पूर्ण मी ड्रायफ्रुट्स इथे लावून घेते आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी काहीच हरकत नाही. खायला खूप छान लागतं, त्यामुळे मी असं सर्व इथे लावून घेतलेलं आहे. हा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये मी इथे एक स्टँड ठेवलेला आहे, खाली मीठ टाकलेलं आहे, एक स्टँड ठेवलेला आहे. आणि आता आपण हा टीन एक कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत. आणि 1 तासासाठी आपण हे छान कुकरमध्ये बेक करून घेणार आहोत केक. कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे. आणि आता आपण हे बारीक गॅसवरती ठेवणार आहोत. 30 ते 40 सेकंदासाठी आपण हे छान बेक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला केक इथे किती छान बनवून तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. बघू शकता तर रंग टेक्स्चर किती छान आलेला आहे. तर आपण आता हा केक काढून घेऊयात. वाव, किती मस्त आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे. आता आपण केकला डिमोल्ड करून घेऊयात. सर्वप्रथम साइडने असं काढून घ्यायचं आहे. असं साइडने छान सर्व एकच कडायच्या सोडून घ्यायच्या. केक थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण केक डिमोल्ड करणार आहोत. आपला प्लम केक किती छान बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी असं झालेलं आहे. तर मी आता थोडंसं याला डेकोरेट करून घेते. असं गोल्ड वर्क होतं माझ्याकडे, तर मी हे त्याला लावून घेणार आहे. छान दिसतं याच्याने. अशा पद्धतीने हे थोडंसं आपण वरतून गार्निश थोडंसं करून घेऊयात. दिसायला छान दिसतं आणि हे इडेबल आहे. वाव, किती छान आपला इथं केक बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा आपला केक किती छान दिसत आहे. वरतून असं मी थोडंसं हे डस्टिंग केलेलं आहे. जसं अगदी बाहेर भेटतं तसं त्याच पद्धतीने आपला इथं केक बनवून तयार झालेला आहे. प्लम केक किती छान दिसत आहे आपला प्लम केक इथे. रेसिपी नक्की ट्राय करा. दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. त्या पद्धतीने तुम्ही हा प्लम केक नक्की बनवून बघा.
केक इथे आपला छान बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा सुपर स्पॉन्जी असा आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता किती छान आपला हा केक इथे बनवून तयार झालेला आहे. प्लम केक करणं अगदी सोपं आहे. दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. त्याप्रमाणे तुम्ही हा प्लम केक नक्की करून बघा. हे बघा किती छान आपला हा केक बनवून इथे तयार झालेला आहे. किती स्पॉन्जी असा सॉफ्ट असा केक आपला इथे बनवून तयार झालेला आहे. या ख्रिसमसला हा प्लम केक नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. हे बघा किती छान आपल्या इथे केक झालेला आहे. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा.